रेती घाटावर रक्तरंजित सत्ता संघर्ष, 2 कोटीचा व्यवहार आणि तलवारींचा कहर. वर्धा नदीपात्रात एकटा दोघे गंभीर, 10 पेक्षा अधिकांवर गुन्हे, तिघांना अटक. पैशाच्या वादातून उसळलेल्या संतापाने थेट तलवारीपर्यंत मजल मारली आणि वर्धा नदी पात्रातील बांबर्डा रेती घाट रक्ताने माखला. रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास घाटधारकांमधील वाद चिघळत प्राणघातक हल्ल्यात परिवर्तित झाले. या हल्ल्यात भरत नागपाल यांचा मृत्यू झालाय, तर पंकज वानखेडे आणि अन्य 1 जण गंभीर जखमी झाले. सदर घटनास्थळ हे वर्धा नदी पात्रातील बांबर्डा रेती घाट असून येथे तब्बल 2 कोटी 5 लाख रुपयांच्या व्यवहारावरून हा रक्तरंजित थरार घडला. पोलिसांनी 10 पेक्षा अधिक आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. वृत्तलिहीपर्यंत मुख्य आरोपी गीतेश सातपुते यांच्यासह आणखी 2घांना ताब्यात घेण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. 2 कोटीचा घाट, 98 लाखाचा वाद. मे 2025 मध्ये बांबर्डा घाटाचा लिलाव झाला होता. गीतेश सातपुते यांनी घाट विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर पुलगाव, वर्धा, सेलू आणि वरोरा येथील काही भागधारकांनी मिळून 2 कोटी 5 लाख रुपयात सदर घाट खरेदी केला. ही रक्कम 21-22 मे 2025 दरम्यान सातपुते यांच्या खात्यात जमा करण्यात आली. घाटाचा करार 9 जून 2026 पर्यंत वैध असतानाही 25 जानेवारी 2026 रोजी सातपुते यांनी घाट परत घेण्याची तयारी दर्शवून उर्वरित 98,64,621 रुपये तारीख 28 फरवरीपर्यंत परत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र मुदत उलटल्यानंतर ही रक्कम न मिळाल्याने भागधारक संतप्त झाले. तुला बघून घेतो आणि पोकल्यांनी मार्ग बंद. 1 मार्च रोजी पैसे मागण्यासाठी काही जण घाटावर गेले असता तुला बघून घेतो अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोकलॅन यंत्र आडवे लावून बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले. थोड्याच वेळात महिंद्रा थारमधून आलेल्या आरोपींनी तलवार, लोखंडी रॉड व दांड्यांनी हल्ला चढवलाय. पंकज वानखेडे यांच्यावर प्रथम वार झालाय. मदतीला धावलेले भरत नागपाल यांच्यावर तलवारीनं वार करण्यात आलाय. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नदी पात्रात फेकण्यात आल्याचा आरोप आहे. वाहनांची तोडफोड, पेटवण्याचा प्रयत्न. हल्ल्यानंतर आरोपींनी पैसे मागण्यासाठी आलेल्या वाहनांची तोडफोड केली व डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय. सदर घटनेची 112 क्रमांकावर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. भरत नागपाल यांना पाण्यातून बाहेर काढून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे या प्रकरणी अमोल कांबळे, सौरभ ठाकूर, अक्षय खडसे, सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे, अतुल मोठघरे यांच्यासह अन्य 6 आणि गीतेश सातपुते अशा 10 पेक्षा अधिक जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 109(1), 189(4), 190, 191(3), 192, 324(5), 126(2) आदी गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तिघांना अटक झाली असून आणखी काहींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटके वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. रेती घाटातील बेकायदेशीर सत्ता संघर्ष उघड. वर्धा नदी पात्रातील रेती घाटांवर वाढता आर्थिक दबाव, कोट्यवधींचे व्यवहार आणि स्थानिक पातळीवरील वर्चस्वाची लढाई यामुळे परिस्थिती स्फोटक होत चालल्याचं या घटनेतून स्पष्ट झालंय. प्रशासनाने कठोर कारवाई करून अशा रक्तरंजित संघर्षांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.